श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। जवळजवळ आपल्या सर्वच ताई व दादांच्या घरी आता श्रीयंत्र असेल। आपण कोणाचं ऐकून असेल श्रीयंत्र आणलं असेल, कोणाला फायदा झाला आहे किंवा कोणी सांगितलं आहे याच्याने असं होतं म्हणून आपण श्रीयंत्र आणलं असेल। कोणत्या का कारणाने होईना श्रीयंत्र आपल्या देवघरात आलेलं आहे। आपण श्रीयंत्राची स्थापना सुद्धा केलेली आहे, पण त्या श्रीयंत्राचे फायदे काय आपल्याला मिळत आहेत हेच आपल्याला कळत नाहीये, किंवा श्रीयंत्राचा आपल्याला काही फायदा होतोय का हेच आपल्या लक्षात येत नाहीये। मग असं तुमच्या सोबत का होत आहे? श्रीयंत्राची पूजा दररोज करावी का किंवा कधी करावी हेच माहित नाही। श्रीयंत्राची पूजा करावी तर ती कशी करावी? फक्त अभिषेक केला म्हणजे श्रीयंत्राची पूजा केली असं झालं का? तर अशा तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरं अगदी साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत। तर सर्वात अगोदर कोणतंही यंत्र असू द्या, श्रीयंत्र असू द्यात, कुबेर यंत्र असू द्यात किंवा रुद्र यंत्र, जे काही यंत्र असू द्यात, जेव्हा ते आपल्या घरामध्ये आणतो तेव्हा ते यंत्र आणले आणि आपल्या देवघरामध्ये असेच ठेवले म्हणजे त्या यंत्राची जी पॉवर आहे किंवा त्या ज्या यंत्राचे जे फायदे आहेत ते आपल्याला मिळतील का? असं अजिबात नाहीये। कुबेर यंत्राची पूजा कशी करावी? रोज करावी का किंवा कोणत्या दिवशी करावी? त्याचबरोबर कुबेर यंत्र हे तिजोरीत ठेवावं की देवघरात ठेवावं हाही प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे। त्याचंही उत्तर मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे। तर जेव्हा आपण कोणतंही यंत्र आणतो त्यावेळेला त्या यंत्राची आपल्याला स्थापना करावी लागते, म्हणजेच प्राण प्रतिष्ठा करावी लागते। आणि कुबेर यंत्राची स्थापना कशी करावी, श्रीयंत्राची स्थापना कशी करावी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। अगदी साध्या सोप्या भाषेत आणि अगदी सहज करता येणारी स्थापना मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर त्या पद्धतीने आपल्याला स्थापना करायची आहे। स्थापना का करायची आहे? ज्या वेळेला आपण एखादं यंत्र आणतो त्यावेळेला ते फक्त यंत्र असतं, त्याच्यामध्ये प्राण नसतात। त्याला माहित नसतं की मला कोणत्या व्यक्तीसाठी काय काम करायचं आहे। ज्या वेळेला त्या यंत्राची आपण प्राण प्रतिष्ठा करतो त्यावेळेला त्या यंत्राला आपण सांगतो की मी कशासाठी तुझी स्थापना करत आहे। त्या यंत्रामध्ये आपण प्राण आणतो म्हणजेच ऊर्जा आणतो आणि ती जी ऊर्जा आहे तीच आपल्यासाठी काम करत असते आणि हळूहळू त्याचे फायदे जे आहेत ते आपल्याला दिसू लागतात। आता श्रीयंत्र आणलं, त्याची प्राण प्रतिष्ठा पण केली, त्याची स्थापना पण केली, पण तरीही आम्हाला फायदा होत नाहीये, तरीही आम्हाला रिझल्ट मिळत नाही, असं का होतंय? किंवा हा प्रश्न पडलेला आहे, आता मी रोज पूजा करू का? मग काय पूजा करू, कशी पूजा करू? तर श्रीयंत्राची पूजा आपल्याला रोज करण्याची गरज नाही। श्रीयंत्राची पूजा ही मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अष्टमी किंवा एखादी विशिष्ट अशी तिथी असते त्या दिवसाला त्या तिथीला आपण श्रीयंत्राची पूजा करू शकतो। मग रोज श्रीयंत्र फक्त देवघरात असंच ठेवून द्यायचं का? त्याच्याकडे बघायचं सुद्धा नाही? तर नाही, असं केलं तरी सुद्धा त्या श्रीयंत्राचे नकारात्मक परिणाम आपल्याला दोष त्याचे लागू शकतात। कारण का बघा, जेव्हा एखादा कोणतेही देव असतात, कोणतंही यंत्र असतं त्याची आता रोज पूजा करायची नाही, मग त्याच्यावर धूळ चढणार, ते आपण वापरणार नाही, मग याचे फायदे मिळण्याच्या ऐवजी त्याचे दोष आपल्याला लागणार। तर आपण काय करू शकतो? रोज त्या श्रीयंत्रावर हळद कुंकू व्हायचं, थोड्याशा अक्षदा व्हायच्या, एखादं लाल फूल वगैरे काही असेल तर ते अर्पण करायचं आहे आणि त्या श्रीयंत्रावर आपण जी कमळगट्ट्याची माळ ठेवलेली आहे त्या कमळगट्ट्याच्या माळेवर जो कोणता तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल, जसं की श्रीम 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 किंवा ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः हा मंत्राचा रोज आपल्याला एक माळ जप करायचा आहे, म्हणजे 108 वेळा कमळगट्ट्याच्या माळीवर, आणि त्यानंतर हीच माळ जी आहे ती श्रीयंत्रावर ठेवायची आहे। याने काय होईल की ते जे श्रीयंत्र आहे ते चार्ज राहील, म्हणजे वरचे वर त्याची शक्ती जी आहे ती वाढत राहील आणि त्याचे जे रिझल्ट आहेत ते आपल्याला दिसू लागतील। नुसतं आपण देवघरात दिसलं, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा आपण त्याच्यावर पूजा केली म्हणजे आपल्याला त्याचे रिझल्ट मिळणार का? तरी सुद्धा नाही, म्हणजे कमी प्रमाणात। पण या पद्धतीने रोज आपण त्या कमळगट्ट्याच्या माळीवर जप केला आणि ती कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्रावर ठेवली तर याचे जे रिझल्ट आहेत तुम्हाला 1000 पटीने जास्त दिसू लागतील। आणि हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे की जर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर आपण हा पाळलाच पाहिजे, तेव्हाच याचे जे रिझल्ट आहेत ते आपल्याला दिसू लागतात। का? कारण माता लक्ष्मीला
कमळ हे अतिशय प्रिय आहे, कमळामध्ये माता लक्ष्मी बसलेली आहे. रोज आपण कमळाचं फूल माता लक्ष्मीला अर्पण करायला पाहिजे. पण रोज कमळाचं फूल आपल्याला मिळणं शक्य नाहीये. तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही अर्पण करू शकता, पण किमान मला तरी नाहीये, किंवा आणि आपले असे बरेच ताई व दादा असतील की त्यांना नाहीये. मग त्यांनी रोज या कमळगट्ट्याच्या बियावर जप करायचा, तो ठेवायचा. म्हणजे काय की 108 कमळाचे बी मी माता लक्ष्मीचा मंत्र करून रोज श्रीयंत्रावर ठेवते, म्हणजे माता लक्ष्मीची कृपा तर आपल्यावर होणारच आहे. हा सर्वात पहिला नियम. आता दुसरं की आमच्याकडे कुबेर यंत्र आहे. मग कुबेर यंत्र देवघरामध्ये ठेवावं की कपाटामध्ये ठेवावं, ही मला कमेंट पण आली होती. कुबेर भगवानांची जी मूर्ती आहे ती आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे, आणि जे कुबेर यंत्र आहे ते आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे. कुबेर यंत्राची सुद्धा सेम स्थापना करून ते आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे. आता कुबेर भगवानांना सुद्धा रोज आपण टीका, धूप, दीप हे करू शकतो. कुबेर भगवानांची पूजा जी आहे ती आपल्याला गुरुवारी करायची आहे. आता सुरुवातीला समजा श्रीयंत्राची पूजा मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा कशी करायची, काय करायचं, म्हणजे फक्त देवांना आंघोळ घालतो तशी आंघोळ घालायची का, तर असं अजिबात नाही. सुरुवातीला देवांची आपल्या सगळी पूजा झाल्यावर श्रीयंत्र तामणामध्ये घ्यायचं, तामणामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या, त्याच्यावर श्रीयंत्र ठेवायचं, आणि त्या श्रीयंत्रावर श्री सुक्तम म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे. आता श्री सुक्तम किती वेळा म्हणायचं, मी तर तुम्हाला माझं नेहमी सांगत असते बघा, मी कधीही कोणताही मंत्र किंवा कोणतंही स्तोत्र काउंट करत नाही. आपला जो पूजेचा तांब्याचा तांब्या असतो तो भरून पाणी घेते, आणि ते पाणी संपेपर्यंत कोणताही मंत्र असू द्या किंवा श्री सुक्तम असू द्या किंवा कोणतेही स्तोत्र असू द्या तोपर्यंत म्हणते आणि तोपर्यंत अभिषेक करते. आता मी त्या तांब्याने धार नाही धरत. आपल्याकडे बरेच आता असे अजून हुशार म्हणजे ताई व दादा आहेत की मग तांब्याभर करायचं का, मी तांब्याची धार धरणार, तर मी तसं नाही. जी आपली अभिषेकाची पळी असते त्या पळीने कंटिन्यू करत असते, किंवा आपलं जे अभिषेकाचं जे पात्र, जी गळती ज्याला म्हटलं जातं ती पण आहे माझ्याकडे. कधी कधी मी गळती लावते तर त्याच्याने करत असते. तर तुम्हाला काउंट करायचं असेल तर तुम्ही काउंट करू शकता. 11 वेळा, 16 वेळा, 5 वेळा, 7 वेळा तुम्ही श्री सुक्तम म्हणू शकता आणि अभिषेक करू शकता. आता श्रीयंत्रावर अभिषेक केला त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं, आणि त्यानंतर त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं. कुंकुमार्चन माता लक्ष्मीचा तुम्हाला जोही कोणता मंत्र येतो त्या मंत्राने तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. ही झाली मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमा श्रीयंत्राची आपली सेवा. या पद्धतीने सेवा करायची, आणि रोजचं तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता कुबेर यंत्राचं रोज आपल्याला धूपदीप वगैरे सांगितलं, टीका वगैरे, आणि गुरुवारी आपल्याला सेम कुबेर यंत्र जे आहे ते तामणामध्ये घ्यायचं आहे. त्या कुबेर यंत्रावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना जो कुबेर मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे. कुबेर मंत्र हा नित्य सेवेच्या स्तोत्र मंत्र पुस्तकामध्ये आहे. ओम वैश्रवणाय नमः, तर तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे कुबेर यंत्रावर. त्यानंतर कुबेर यंत्र आपल्या जागेवर ठेवायचं, त्यानंतर धूप, दीप, टीका वगैरे सगळं लावायचं. या पद्धतीने आपल्याला कुबेर यंत्राची जी पूजा आहे ती गुरुवारी या पद्धतीने करायची आहे. रोज फक्त धूपदीप या पद्धतीने करू शकतो. आणि तुम्हाला झालं गुरुवारी त्याचा अभिषेक केला, काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा. श्रीयंत्राचा जेव्हा आपण अभिषेक करू, पूजा करू, त्यावेळेला सुद्धा काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि तो आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचा. तर या पद्धतीने श्रीयंत्राची आणि कुबेर यंत्राची पूजा आपल्याला दररोज करण्याची गरज नाही. त्या वारी त्या दिवशी आपण त्या तिथीला या 2 यंत्रांची पूजा करू शकतो, आणि याचे जे प्रभाव आहेत, याचे जे फायदे आहेत त्याचा आपण लाभ घेऊ शकतो. फक्त आणून ठेवलं आहे आणि ते माझ्यासाठी काम करणार, पैशाचा पाऊस पडणार असं नाही होणार. या पण जेव्हा आपण पूजा करू त्यावेळेला काय होतं माहिती का, की आपल्या डोक्यामध्ये विचार येतात, नवीन नवीन विचार, नवीन नवीन संधी आपल्या समोर येतात, आणि जेव्हा आपण त्याच्यावर काम करू तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला अगदी सहजपणे यश मिळू लागतं. आपण बघा असं खूप कष्ट करतोय, खूप सेवा करतोय, पण यश मिळत नाहीये, हवं तेवढं सक्सेस मिळत नाहीये, हवा तेवढा मोबदला मिळत नाहीये. हे यंत्र, ह्या ज्या सेवा आहेत त्या काय करतात, बूस्ट करतात, आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवून देतात. म्हणजे नशिबाची साथ मिळाली की आपल्या कष्टाचा जो मोबदला आहे तो आपल्याला योग्य तो मिळतो, आणि जो मोबदला येतो तो स्थिर राहतो, पैशाला पैसा लागतो, 4 पैसे मागे पडतात. अशा पद्धतीने हे जे यंत्र आहेत किंवा ह्या ज्या सेवा आहेत त्या आपल्यासाठी काम करत असतात. श्री स्वामी समर्थ.